हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण जस्ट इंडस्ट्रियल फार्मसी तुमचा 5th सेमिस्टरला जो सब्जेक्ट आहे त्यावरती जे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते आज आपण डिस्कस करणार आहेत. ओके, म्हणजे आतापर्यंत तुमचे जे क्वेश्चन कशाप्रकारे विचारतात किंवा एकच क्वेश्चन कशाप्रकारे तुम्हाला 2 to 3 टाईम म्हणजे कशाप्रकारे वेगवेगळ्या प्रकारे विचारला जाऊ शकतो, आज सगळं ते डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर आता आपण स्टार्ट करूया. व्हिडिओ एंडपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला तुमची काही क्युरीज पण असेल तुम्ही मला विचारू शकतात कमेंट सेक्शनमध्ये. ठीक आहे, आता बघा, तुमचं जे इंडस्ट्रियल फार्मसीमध्ये जो युनिट नंबर फर्स्ट आहे. ठीक आहे, युनिट नंबर फर्स्टमध्ये तुमचा जो फर्स्ट आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, तो भरपूर वेळेस क्वेश्चन विचारला गेला आहे. त्यामध्ये की रोल पॉलिमॉर्फिझम इन परफॉर्म्युलेशन स्टडीज विचारला जातो, किंवा याला तुम्हाला असाही विचार किंवा सिग्निफिकन्स ऑफ द पीएच अँड पीके इन परफॉर्म्युलेशन स्टडीज, याला असाही विचारलं जातं. म्हणजे ते जशा प्रकारे तुम्हाला घुमून फिरून कशा प्रकारे ते विचारलं, एकच क्वेश्चनचा आन्सर एकच आहे. ठीक आहे, किंवा डिस्कस द ॲप्लिकेशन परफॉर्म्युलेशन कन्सिडरेशन इन डेव्हलपमेंट टॅबलेट डोसेस फ्रॉममध्ये विचारलं जातं, किंवा डिफाईन ॲप्लिकेशन परफॉर्मन्स स्टडी इन द डेव्हलपमेंट ऑफ द न्यू डोसेस फ्रॉम किंवा न्यू केमिकल कंपाऊंड म्हणून विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, याचे भरपूर आहेत की विचारले गेले आहेत. तुमचे हा एक क्वेश्चन तर कंपल्सरी तुम्हाला विचारला गेलेला आहे. ओके, आणि जसं डिफाईन द ऑक्सिडेशन हायड्रोलिसिस इन रेफरन्स इन टॅबलेट ऑफ द फार्मास्युटिकल प्रिपरेशनमध्ये पण विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, याचे तुम्हाला म्हणजे जस्ट ऑर म्हणून कुठलाही क्वेश्चन कशाही पण प्रकार विचारला तर तुम्हाला आन्सर तेच राईट डाऊन करायचं आहे. ठीक आहे, आता सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे तो म्हणजे की क्लासिफाय युजिंग क्लासिफाय ड्रग इन द BCS अँड व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ द BCS क्लासिफिकेशन. हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा पण तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे, मी तुम्ही सांगणार की सगळेच क्वेश्चन करायचे, तर एवढं सांगा की 50 to 60 तुमचं कवर होतो याच्यामध्ये सिलेबस. ठीक आहे, सगळेच क्वेश्चन मी तुम्हाला दिले, तुम्ही बघा पुढे. ओके, आता बघा युनिट नंबर 2 जो ते तुमचं टॅबलेट वगैरेचं आहे ते त्या युनिट नंबर 2मध्ये काही क्वेश्चन होते, म्हणजे डिफाईन द रोटेटरी टॅबलेट प्रेशर किंवा मल्टीटेशन टॅबलेट प्रेशर इन डिटेलमध्ये राईट डाऊन करायला लावलं असेल. ठीक आहे, सेकंड म्हणजे तुमच्याला की डिफाईन द इव्हॉल्युशन ऑफ द टॅबलेट, याच्यावरती हमखास क्वेश्चन विचारला गेलेला आहे. डिफाईनिंग प्रोसेस अँड फिनिश प्रोडक्ट ऑफ द क्वालिटी कंट्रोल टेस्ट फॉर द टॅबलेट. हा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे, जे इम्पॉर्टन्स राहते ते तुम्हाला क्वेश्चन सोडायचे नाही आहेत, ते करायचेच आहेत. ठीक आहे, आता बघा एक आहे की डिफाईन द व्हेरियस कम्प्रेशन अँड द प्रोसेसिंग प्रॉब्लेम इन टॅबलेट अँड ऑल्सो डिस्क्राइबिंग द रेमेडी टू द रिसॉल्व देअर प्रॉब्लेम. हा पण व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा पण विचारला गेलेला आहे. ठीक आहे, जे विचारलं व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन ते तर तुम्हाला कंपल्सरी करायचे, पण जे नाही दिले ते पण तुम्हाला करायचे. ॲटलीस्ट तुम्हाला तुमचे जे मार्क्स थोडंफार तरी कवर होतील. ठीक आहे, पण व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला व्हेरी IMP ते क्वेश्चन करावेच लागतील. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 आहे की डिस्क्राईब द ग्रॅन्युलेशन मेथड काय आहे टॅबलेट ऑफ द फॉर्मेशन इन डिटेलमध्ये राईट डाऊन करायची, किंवा डिफाईन द वेट ग्रॅन्युलेशन मेथड ऑफ द टॅबलेट काय आहे ते, म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट हा क्वेश्चन पण. ओके, हा विचारला ग्रॅन्युलेशनमध्ये विचारलं शकतो किंवा इझिली किंवा वेट ग्रॅन्युलेशनमध्ये विचारले जाऊ शकते. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुमचा राईट द फॉर्म्युलेशन अँड इव्हॉल्युशन कन्सिडरेशन ऑफ द सिरप अँड इमल्शन. याच्यामध्ये इमल्शन वगैरे प्रोसेसच्या पण विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, मी याच्यावरती डिटेल तुमचं कंप्लीट चॅप्टर घेतलं आहे, तर ते तुम्ही बघा. ठीक आहे, काय कमेंट तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकतात. आणि हो, व्हिडिओ जर हेल्प वाटलं तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या फ्रेंड लोकांमध्ये पण शेअर करा. आणि जर तुम्ही जर चॅनल नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आता बघा युनिट नंबर 3 आहे. युनिट नंबर 3मध्ये पण तुमचे काही जे क्वेश्चन आहेत ते सगळे व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. त्यामध्ये एक ही की डिफाईन द फॉर्म्युलेशन ऑफ सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूल, त्याला ऑर म्हणून विचारलं जाऊ होतं की रोटेटरी डायज प्रोसेस इन डिटेल. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सेकंडमध्ये तुमचा की डिफाईन द व्हेरियस क्वालिटी कंट्रोल टेस्ट फॉर द कॅप्सूल म्हणून विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे की व्हेरी IMP तो पण की राईट द मेथड अँड प्रिपरेशन ऑफ द हार्ड जिलॅटिन कॅप्सूल. तुम्ही जेव्हा सॉफ्ट जिलॅटिन करणार तेव्हा तुम्हाला लक्षात येऊन की हार्ड जिलॅटिन कॅप्सूल सेल्स काय. ठीक आहे, काही क्वेश्चन येतात अल्टरनेट आपल्याला लक्षात येतील, तर तुम्ही करून घ्या ते क्वेश्चन. राईट द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ द सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूल अँड ऑल्सो राईट देअर द इव्हॉल्युशन टेस्ट म्हणून तुम्हाला विचारला होता. एक नेक्स्ट आहे तुमचं युनिट नंबर 4. आता युनिट नंबर 4मध्ये पण सगळ्यात इम्पॉर्टंट जे क्वेश्चन आहेत सगळ्यात व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे ते विचारले गेलेले आहेत. काही क्वेश्चन जे पुन्हा विचारले ते तर म्हणजे ते जे क्वेश्चन आहेत जे पुन्हा विचारले ते पण मी ह्याच्यात घेतले की जे इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला व्हेरी इम्पॉर्टंट जे करून दिले ते तुम्हाला करून जायचेच आहेत. ओके, तुम्हाला ते क्वेश्चन करूनच जायचे कंपल्सरी.
तर बघा युनिट नंबर 3मध्ये तुम्हाला लक्षात आलं की सॉफ्ट जिलेटिन काय आहे, हार्ड जिलेटिन काय आहे आणि काही प्रिपरेशन मेथड आहे, प्रिपरेशन मेथड सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूलच्या ते पण तुम्हाला युनिट टेस्टमध्ये तुम्हाला डिस्कस करायचे. ठीक आहे. युनिट नंबर 4मध्ये की डिफाईन द क्लासिफाय अँड डिफरंट टाईप्स ऑफ द पॅरेंटल प्रोडक्ट काय आहे नेमकं ते तुम्हाला डिस्कस करायचं आहे. ओके. सेकंडमध्ये तुमचं की डिफाईन द प्रिपरेशन ऑफ द ड्राय पावडर बाय लिफ्नो प्रेशर. याच्यावरती हमखास क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. हा करायचा ते व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की डिफाईन द प्रिपरेशन ऑफ द ड्राय पावडर बाय यालाच विचारला जातो. म्हणजे तुमचं ऑर म्हणून विचारलं की इलेबरेट द हायपो लायझेशन प्रोडक्ट काय आहे त्याला डिस्कस करायचं तुम्हाला. क्वालिटी कंट्रोल फॉर द पॅरेंटलमध्ये तुम्हाला डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. असाही क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. क्वेश्चन घुमून फिरून कसे विचारले तर तुम्हाला फक्त लक्षात आले पाहिजे की हा क्वेश्चन कुठला आहे. आन्सर एकच राहणार आहे, त्याचं आन्सर तेच राईट डाऊन करायचं आहे. ठीक आहे. फक्त क्वेश्चन कशा प्रकारे ते विचारलं जातं बघा. तोच क्वेश्चन कसा विचारला की इलेबरेट इन द हायपोफिल प्रोडक्ट डिस्कस द क्वालिटी कंट्रोल टेस्ट फॉर द पॅरेंटल विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. एक की तुमचा 3rd नंबरचा क्वेश्चन की डिस्क्राईब द इम्पॉर्टंट ऑफ ॲडजस्टिंग pH अँड आयसोडेन्सिटी फॉर द पॅरेंटल प्रोडक्ट. हा पण तुम्हाला करायचा आहे. हा पण व्हेरी इम्पॉर्टंट. जे मी तुम्हाला IMP दिले ते तुम्हाला करून जायचे आहेत. म्हणजे तुमचे कसे 50-60% कवर तुमचे होतील याच्यावर मार्क. म्हणजे तुम्हाला पासिंग पुरतं तर मिळतीलच, पण तुम्ही जर सगळेच क्वेश्चन करून गेले तर तुम्हाला बेनिफिट होणार आहे की जस्ट तुम्ही म्हणजे पास तर होणारच, त्यात काही हे नाही. बट ऑप्शनला हे बाकीचे काही क्वेश्चन कसे आहेत अल्टरनेट कुठले तरी क्वेश्चन ऑप्शनला विचारले हे पण विचारायचं होतं ऑप्शनला, पण तुम्ही केलेलं राहतील तर ॲज तर तुम्ही पासिंग तरी होऊन येणार. ठीक आहे. पासिंग प्रथम क्वेश्चन तरी तुम्ही राईट डाऊन आणि हो जर येत नसेल ना तरी पण तुम्ही अल्टरनेट आन्सर राईट डाऊन करू शकता. ठीक आहे. तुम्हाला लक्षात आलं तर क्वेश्चन कशा प्रकारे विचारलं. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 5 आहे की डिफाईन द बेसिक रिक्वायरमेंट फॉर द ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन डिस्कस द व्हेरियस ॲड यूज इन द फॉर्म्युलेशन अँड हाऊ डू यू द स्टेलाइज सच इन द फॉर्म्युलेशन. हा एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा तुम्हाला सोडायचा नाही आहे. याच्यामध्ये कुठला पण विचारला की डिफाईन द फॉर्म्युलेशन कुठले की इंजेक्शन आहे, ॲम्प्युलस आहे, आय ड्रॉप, आय ऑइंटमेंट वगैरे जे काय आहे ते तुम्हाला जर डिस्क्राईब करायला लावलेलं असेल तर क्वेश्चन तुम्हाला राईट डाऊन करायचे. ठीक आहे. मी तेच सांगते की तुम्ही कुठलेही क्वेश्चन तुम्हाला सोडायचे नाहीत. तर तुमचं नेक्स्ट आहे युनिट नंबर जे 5th आहे त्यावरती पण क्वेश्चन आहेत बघा काही. तर सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे राईट द प्रॉपर्टीज ऑफ कंटेनर्स अँड व्हॅल्यू ऑफ एरोसल्स त्याच्यावरती विचारला जातो. त्याच्यावरती बघा नंबर ऑफ क्वेश्चन त्याच्यावरती विचारले गेलेले आहेत. त्यामध्ये 6 सेकंडमध्ये तुम्ही सांगू शकता की हा एक आहे की एरोसल प्रॉपर्टी तुम्हाला डिस्क्राईब करायची किंवा डिस्क्राईब द कंपोनंट अँड पार्ट ऑफ द एरोसल प्रोडक्ट अँड क्लासिफाय द प्रॉप्लंट वगैरे विचारायचं किंवा त्यालाच ऑर म्हणून तुम्ही विचार की व्हॉट इज द एरोसल डिस्कस द मेथड ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग एवोल्युशन द एरोसेल. अशा प्रकारे म्हणजे जस्ट नंबर ऑफ क्वेश्चन तुम्हाला अल्टरनेट असं जस्ट फिरवून विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. कन्फ्युजन होण्याचं कारण नाही. तोही क्वेश्चन तुमचा कसा आहे इम्पॉर्टंट आहे, IMP क्वेश्चन आहे. ठीक आहे. नेक्स्ट तुमचा की क्वेश्चन नंबर 2 तो म्हणजे राईट द डिटेल नोट्स इन द पॅकेजिंग मटेरियल सायन्स काय असतं ते तुम्हाला त्याच्याची शॉर्ट नोट्स विचारले जातात किंवा डिस्कस द व्हेरियस मटेरियल यूज फॉर द पॅकेजिंग ऑफ फार्मास्युटिकल सायन्स प्रोडक्ट अँड डिनाइड द बेनिफिट अँड लिमिटेशन टू रेमेडी टू ओव्हरकम लिमिटेशनवरती. हा एक व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विचारला जातो. पॅकेजिंगचा विचारला जातो आणि एक तुमचा कॉम्पोनंट पार्ट एरोसल प्रोडक्टवरती कुठल्याही प्रकारचा विचार. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते दोन्ही पण. ठीक आहे. या प्रकारे तुम्हाला विचारलं की एक तुमचा डिस्कस अबाउट द ॲडव्हान्टेजेस ऑफ द ग्लास कंटेनर. हा पण त्याच्यामध्ये झाला ना ग्लास कंटेनर्स वगैरे. ठीक आहे. नंतर तुमचा क्वेश्चन नंबर डिस्कस द प्रिपरेशन अबाउट द कोल्ड क्रीम काय आहे, हेअर डाईज, टूथपेस्ट, व्हॅनिशिंग क्रीम वगैरे काय हे सगळं तुम्हाला विचारलं जातं. ठीक आहे. याच्यामध्ये शॉर्ट नोट्स वगैरेमध्ये विचारलं जाणार आहे. ठीक आहे. तुम्ही जे पण तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.